नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाविश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, 3.5 पीठापैकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर हे कोण्या ठिकाणी आहे? तर हे मंदिर माहूर या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, हिंगोली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर हिंगोली हे शहर कयाधू या नदीकाठी वसलेले आहे. नेक्स्ट, उनकेश्वर हे गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत? तर हे नांदेड जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, सातमाळा अजिंठा डोंगररांग हे कोणत्या खोऱ्यांनी वेगळी झाली आहे? तर तापी व गोदावरी या नदीच्या खोऱ्यांनी सातमाळा अजिंठा डोंगररांग वेगळी झाली आहे. नेक्स्ट, दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर दरकेसा या टेकड्या गोंदिया या जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर गाविलगड टेकड्या या अमरावती जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्यात भामरागड डोंगर रांगा आहेत. नेक्स्ट, टेबललँड हे पठार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर टेबललँड हे पठार पाचगणी या नावाने प्रसिद्ध आहे. हे सातारा जिल्ह्यात येते. नेक्स्ट, बालाघाट डोंगरावर कोणते पठार आहे? तर अहमदनगरचे पठार हे अहमदनगर जिल्ह्यात बालाघाट डोंगरावर येते. नेक्स्ट, काजवी नदीवर कोणती खाडी आहे? तर जैतापूरची खाडी ही काजवी या नदीवर आहे. नेक्स्ट, नायगाव हे कशासाठी राखीव अभयारण्य आहे? तर नायगाव हे मोरासाठी राखीव अभयारण्य आहे. हे बीड जिल्ह्यात येते. नेक्स्ट, येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर येलदरी हे धरण पूर्णा या नदीवर आहे. तर पूर्णा नदीवर दुसरं एक धरण आहे, त्याचं नाव सिद्धेश्वर असं आहे. नेक्स्ट, मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर लातूर हा जिल्हा मराठवाड्यातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, संत गोरा कुंभार यांची समाधी कोण्या ठिकाणी आहे? तर तेर या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यात संत गोरा कुंभार यांची समाधी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर महाराष्ट्रातील कोकण या भागात जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट, सातमाळा अजिंठा डोंगररांगात कोणत्या लेण्या आहेत? तर सातमाळा अजिंठा या डोंगररांगात वेरूळ या लेण्या आहेत. या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात येतात. नेक्स्ट, भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहेत? तर भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे हे राजस्थान या राज्यात आहेत. नेक्स्ट, कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले आहे? तर पैठण, नाशिक, नांदेड हे शहरे गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात जास्त पशुधन कोणत्या देशात आहे? तर ब्राझील या देशात जगातील सर्वात जास्त पशुधन आहे. नेक्स्ट, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोण्या ठिकाणी आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसले आहे. नेक्स्ट, भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? तर डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे. नेक्स्ट, पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या राज्यात पन्ना ही हिऱ्याची प्रसिद्ध खाण आहे. नेक्स्ट, चुनखडीच्या खाणी जास्त प्रमाणात कोणत्या ठिकाणी आढळतात? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी सर्वात जास्त आढळतात. नेक्स्ट, मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगर या जिल्ह्यात मनोरी खाडी आहे. नेक्स्ट, तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर खापोली, रायगड या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1999 या दिवशी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट, क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया हा क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड आहे. नेक्स्ट, एप्रिल मे महिन्यात पडणाऱ्या पावसाला आंबसरी किंवा आंबेसरी असे म्हणतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे केव्हा जास्त पाऊस पडतो? तर जुलै या महिन्यामध्ये महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे सर्वात जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट, अंबेजोगाई शहराचे जुने नाव काय होते? तर मोमिनाबाद असे अंबेजोगाई या शहराचे जुने नाव होते. नेक्स्ट, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशापासून झाली आहे? तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही भ्रंशमूलक उद्रेकामुळे झाली आहे. नेक्स्ट, सिरोंचा हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर आहे?
सिरोंचा हे शहर गोदावरी व प्राणहिता या नद्याच्या संगमावर गडचिरोली या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, तिस्ता जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये तिस्ता नावाचा जलविद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट, जैविक इंधन कोणते आहे? तर इथेनॉल हे जैविक इंधन आहे. भारतात जास्तीत जास्त ऊसापासून याची निर्मिती करण्यात येते. नेक्स्ट, वातावरणाचा सर्वात खालील थर कोणता आहे? तर तपांबर हा वातावरणाचा सर्वात खालील थर आहे. नेक्स्ट, भारताने गॅटचा मसुदा कधी स्वीकारला? तर भारताने गॅटचा मसुदा 15 डिसेंबर 1993 या दिवशी स्वीकारला. नेक्स्ट, लोखंडाचा शुद्ध प्रकार कोणता आहे? तर रॉड आयर्न हा लोखंडाचा शुद्ध प्रकार आहे. नेक्स्ट, कोणते राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर दुसरा क्रमांक हा आपल्या महाराष्ट्राचा लागतो. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचा हीरक महोत्सव कधी साजरा केला गेला? 2020 महाराष्ट्राचा हीरक महोत्सव साजरा करण्यात येतो. हीरक महोत्सव हा 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा केला जाणारा उत्सव आहे. नेक्स्ट, समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर सोनार तंत्रज्ञान हे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात. नेक्स्ट, प्रसिद्ध बासरीवादक कोण आहेत? तर हरिप्रसाद चौरसिया हे प्रसिद्ध बासरीवादक आहेत. नेक्स्ट, हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली? तर 1965 या वर्षी हरित क्रांतीची सुरुवात झाली. नेक्स्ट, बिहू नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आसाम या राज्याशी बिहू नृत्य संबंधित आहे. नेक्स्ट, पुणे शहर कोणत्या नदीच्या संगमावर आहे? तर मुळा व मुठा या नदीच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, विक्रम हे दळणवळण केंद्र कोठे आहे? तर आर्वी या ठिकाणी विक्रम हे दळणवळण केंद्र आहे. नेक्स्ट, चांद बीबीची राजधानी कोठे होती? तर अहमदनगर ही चांद बीबीची राजधानी होती. नेक्स्ट, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. नेक्स्ट, CIDचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे जिल्हा या ठिकाणी CIDचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे? चीन हा देश चहा उत्पादनात प्रथम आहे. नेक्स्ट, काजू संशोधन केंद्र कोठे आहे? वेगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वेगुर्ला या ठिकाणी येते. नेक्स्ट, कोणत्या शहराला 7 बेटांचे शहर म्हणतात? तर मुंबई या बेटाला 7 बेटांचे शहर असे म्हणतात. तर नेक्स्ट, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर नर्मदा ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे.